आज मुलासोबत पतंग उडवायला टेरेसवर गेले होते, तेव्हा काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि पतंग आपल्याला काय शिकवतो ते लक्षात आलं. आज तेच सगळं मी तुमच्यासमोर मांडणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण साध्या गोष्टीवर बोलणार आहोत, ती म्हणजे पतंग. लहानपणी आपण खूप जणांनी पतंग उडवलाय, पण कधी विचार केला आहे का, हा पतंग आपल्याला आयुष्याचं किती मोठं सत्य शिकवतो. पतंग एकटा उडत नाही, त्याला दोर लागते आणि ती दोर म्हणजे धरायला हात लागतो. जसा पतंग तसं माणसाचं आयुष्य. आपण कितीही मोठे झालो तरी कुठेतरी कोणाचा तरी आधार आपल्याला लागतोच. प्रत्येक पतंगाला आकाशात उंच उडायचं असतं आणि प्रत्येक माणसाला आयुष्यात पुढं जायचं असतं. पण उंच उडताना वारा सहन करावा लागतो, तसंच यश मिळवताना आव्हानं सहन करावी लागतात. दोर म्हणजे शिस्त, संस्कार आणि आपली माणसं. दोर घट्ट असेल तर पतंग स्थिर असतो, पण दोर तुटला तर पतंग हरवतो. आयुष्यात तसंच आहे. मर्यादा तुटले तर दिशा हरवते. अनेकदा दुसऱ्याचा पतंग कापण्यात आनंद मिळतो, पण आयुष्यात दुसऱ्याला खाली पाडून कोणीही मोठं होत नाही. खरं यश तेच, स्वतःची उंची वाढवताना दुसऱ्याला पाडायचं नाही. वारा नसेल तर पतंग उडत नाही आणि जास्त वारा असेल तर तुटतो. तसेच आयुष्यातही सुख दुःख गरजेचे आहेत. अतिशय आराम आळसी बनवतो आणि अतिशय त्रास खचवतो. पतंग कापला जातो जेव्हा दोर कमजोर होते. माणूसही हरवतो जेव्हा आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःवरचा विश्वास तुटतो. म्हणून दोर मजबूत ठेवा, मन मजबूत ठेवा. पतंग आपल्याला शिकवतो, उंच उडायचं असेल तर जमिनीशी नातं तोडू नका. स्वप्न मोठी ठेवा पण माणुसकी जपा. कारण दोर तुटला तर पतंग नाहीसा होतो, तसेच माणूस भरकटतो. शेवटी उंच उडायचं असेल तर जमिनीशी नातं तोडू नका. पतंगाला दोर लागते, माणसाला माणसं. दोर तुटला तर पतंग हरवतो, संस्कार तुटले तर माणूस. वारा नसेल तर पतंग उडत नाही, आव्हानांशिवाय यश मिळत नाही. दोर कमजोर झाला की पतंग कापला जातो, आत्मविश्वास कमी झाला की स्वप्न. पतंग उंच उडतो कारण त्याला मर्यादा असतात. मर्यादा नसतील तर दिशा हरवते. दुसऱ्याचा पतंग कापण्यात वेळ घालवू नका, स्वतःचा पतंग उंच उडवा. दोर हातात असेल तोपर्यंतच पतंग सुरक्षित. विश्वास हातात असेल तर तोपर्यंत आयुष्य. जास्त वारा पतंग तोडतो आणि जास्त ताण माणसाला तोडतो. पतंग शिकवतो उंच उड पण जोडलेला राहा. शेवटी एकच, आयुष्य म्हणजे पतंग, दोर म्हणजे मूल्य आणि उंची म्हणजे स्वप्न. जर तुम्हालाही असेच प्रेरणादायी व्हिडिओ आणि स्पीच ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.